अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी तुम्ही बसून विचार केला आहे का की आपल्या नशिबात अखेर काय लिहिले आहे? आपण जन्म घेण्याआधी देव आपल्या हातात एक पुस्तक देतो आणि ते म्हणजे नशिबाचे पुस्तक. त्या पुस्तकात काही ओळी देव लिहितो आणि काही ओळी आपण जगत असताना आपणच लिहायच्या असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देव नशिबात नेमके काय लिहून ठेवतो आणि आपल्याला काय बदलण्याची शक्ती दिली आहे. मित्रांनो, नशीब म्हणजे फक्त घडणाऱ्या घटना नाहीत, तर नशीब म्हणजे आपण कोणत्या घरात जन्माला येणार, कोणते गुण घेऊन जन्म घेतो, कोणत्या परिस्थितीत वाढतो, कोणत्या लोकांना भेटतो, हे देव ठरवतो. मात्र या परिस्थितीत कसे वागायचे, काय निर्णय घ्यायचे, कसले कर्म करायचे हे आपल्या हातात असते. देव नशिबात फक्त 4 गोष्टी लिहितो आणि त्या म्हणजे जन्माची जागा आणि कुटुंब. आपण कोणत्या घरी जन्म घेणार, आई वडिलांचे प्रेम कसे असेल, ही योजना आधीच ठरलेली असते. दुसरे म्हणजे आयुष्यातील मोठे धडे. प्रत्येकाला काही शिकवण मिळणार. कोणाला धैर्य, कोणाला प्रेम, कोणाला सहनशीलता, तर कोणाला क्षमा. हे जीवनाचे धडे नशिबात लिहिलेले असतात. तिसरे म्हणजे काही मोठ्या परीक्षा. देव म्हणतो, तुला हे आयुष्य पार करायचे असेल तर या परीक्षा द्याव्याच लागतील. दुःख, संघर्ष, हरवणं हे टाळता येत नाही, पण त्या संघर्षातून कोण बनतो हे आपल्यावर असतं. आणि चौथे म्हणजे मृत्यूचा क्षण. मृत्यू कधी, कसा, कुठे येईल हे देखील आधीच ठरलेलं असतं, पण त्या मृत्यूपर्यंत आयुष्य कसं जगायचं ते पूर्णपणे आपल्या हातात आहे. देव आपल्या नशिबात फक्त आराखडा लिहत असतो, पण पुस्तकाचे बहुतेक पान कोरीच ठेवतो. ही रिकामी पानं भरायची जबाबदारी आपली आहे. आपण आपल्या कर्तृत्वाने लिहितो. मेहनत, कर्तृत्व, निर्णय, चांगले वाईट कर्म, दया, भक्ती आणि नामस्मरण. देव फक्त पाहत असतो कुठले पान आपण कसे भरतो ते. कधी कधी आपण म्हणतो नशीब खराब आहे, पण सत्य हे आहे की नशीब तितकेच असते जितकी आपली कर्मचक्राची ताकद असते. जर कर्म बदलले तर नशीबही बदलते. जसा पाणी दगड फोडू शकतो, तसा चांगला संकल्प, सत्कर्म आणि नामस्मरण नशिबाची सर्वात कठोर रेषासुद्धा बदलू शकते. जीवनात कधीतरी देव मनात एक आवाज देतो, बाळा, रडू नकोस, मी तुझ्या नशिबात परीक्षा लिहिली आहे, पण त्या पार करण्याची शक्तीही तुला दिली आहे. देव कधीच अशा परीक्षा देत नाही ज्या आपण पार करू शकत नाही. खूप लोक विचारतात, देव काहीच्या नशिबात जरा जास्त का लिहितो आणि काहींच्या कमी? त्याचे उत्तर अगदी साधे आहे. देव भेदभाव करत नाही. देव फक्त कर्माचे परिपाक देतो. ज्याने मागील जन्मात प्रकाश पेरला तो या जन्मात उजेड मिळवतो. ज्याने प्रेम दिलं तो प्रेम मिळवतो. मित्रांनो, नशीब हे देवाने दिलेले एक नकाशा आहे, पण त्यावर चालणे, अडथळे पार करणे, यश मिळवणे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. देवाने आपल्यासाठी जे लिहिलेले आहे ते स्वीकारा, पण उरलेलं पान तुमच्या परिश्रमाने, भक्तीने आणि चांगल्या कृतीने सुंदरतेने लिहा. कारण नशीब देव देतो, पण इतिहास माणूस घडवत असतो. मित्रांनो, आज आपण एक अशी गोष्ट बघणार आहोत जी तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ही कथा आहे देव माणसाच्या नशिबात नेमकं काय लिहितो आणि माणूस स्वतःच कसे आपले नशीब बदलू शकतो, याची एक वास्तव, शक्तिशाली आणि जिवंत गोष्ट. मित्रांनो, एकदा एका छोट्या गावात अर्जुन नावाचा तरुण राहत होता. अर्जुन मनाने चांगला होता, पण सतत तक्रार करणारा. त्याच्या आयुष्यात
काहीच चांगले होत नव्हते. सतत परीक्षेमध्ये नापास, नोकरी नाही, पैशाची अडचण. तो दररोज देवाला सांगायचा, देवा, माझ्या नशिबात तू नक्की काय लिहिलं आहेस? सर्व फक्त माझ्याकडेच का खराब आहे? थकून जाऊन एका दिवशी त्याने ठरवलं देवाची भेट घ्यायची आणि त्यांना थेट विचारायचं की माझं नशीब बदलून दे. अर्जुन डोंगर चढत चढत एका रहस्यमय गुहेपर्यंत पोहोचला. गुहेत आतून प्रकाश येत होता आणि पांढरा झगमगणारा तेजस्वी रूप असणारे स्वतः परमेश्वर उभे होते. देव हसत हसत त्याला म्हणाले, बाळा, तू मला शोधत आला आहेस तर सांग तुला आता काय पाहिजे? अर्जुन रडायला लागला आणि म्हणाला, देवा, माझं नशीब इतकं वाईट का आहे? तुम्ही माझ्यासाठी काय लिहिलं आहे? देव शांत आवाजात म्हणाले, ठीक आहे, मी तुला दाखवतो काय लिहिलं आहे तर. त्यानंतर देवाने सोन्याचे कव्हर असलेले एक मोठं पुस्तक उघडलं. त्याच्यावर अर्जुनाचं नाव होतं. पहिल्या पानावर लिहिलं होतं की हा मुलगा कठीण परिस्थितीत जन्म घेईल. अर्जुन म्हणाला, हे बरोबर आहे. दुसरे पान उघडले तर त्यामध्ये लिहिलं होतं की आई वडिलांचा आधार कमी असेल. तिसऱ्या पानात होते की तरुण वयात संघर्ष येईल. अर्जुन ओरडला आणि म्हणाला की देवा, मग चांगलं काय आहे माझ्यासाठी? सगळं वाईटच का? देव पुस्तक उलटवत म्हणाले की पुढची सगळी पानं कोरी आहे. अर्जुन चकित झाला. कोरी म्हणजे? देव म्हणाला, बाळा, जन्म कुठे, परिस्थिती कशी, परीक्षा कोणत्या हे मी लिहितो, पण त्यातून काय करायचे, यश कसं घ्यायचं, हार की जिद्द, रडत बसणं की लढणं हे तू लिहितोस. देवाने अर्जुनाला 3 गोष्टी दिल्या होत्या. धैर्य, कठीण परिस्थितीत उभं राहण्यासाठी. दुसरे म्हणजे संधी, जीवनात 1-2 वेळा नाही तर 1000 वेळा मी संधी देतो, ती ओळखणं तुझं काम आहे. तिसरी म्हणजे कर्माची शक्ती. कर्म इतकं महान आहे की ते नशिबाच्या लिखाणालाही बदलून टाकतं. देव म्हणाले, तुझा भूतकाळ मी लिहिला, पण भविष्य हे तुझ्या हातात आहे. अर्जुन गुहेतून बाहेर पडला. तेच जीवन, तेच गाव, पण दृष्टिकोन बदललेला. तो म्हणाला, देवाने जर काही रेषा कठीण दिल्या असतील तर मी त्या माझ्या मेहनतीने सुंदर करणार. अर्जुनाने दिवस रात्र मेहनत केली, नोकरी मिळवली, कुटुंब उभं केलं आणि त्याचं आयुष्य बदललं. लोक म्हणू लागले, अरे, अर्जुनाचं नशीब खूप चांगलं आहे. पण त्यांना माहीत नव्हतं, नशीब देवाने दिलं नव्हतं, ते अर्जुनाने स्वतः लिहिलं होतं. मित्रांनो, देव आपल्या नशिबात फक्त सुरुवात लिहितो. शेवट किंवा यश हे आपणच लिहायचे असते.